तर फायनली मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 ची टी-आर-पी आलेली आहे. तुमच्यापैकी बरेच लोकं मला विचारत होते, की "दादा, हा सीझन हिट आहे की फ्लॉप आहे?" तुमच्यासाठी या सीझनचे टी-आर-पीचे आकडेच घेऊन आलोय. म्हणजे तुम्हीच ठरवा, हा सीझन हिट आहे की फ्लॉप आहे. तर मिळालेल्या आकड्यानुसार 2.3x जी-आर-पी रेटिंग जंप आलेला आहे. आता हे जी-आर-पी रेटिंग काय असतं, तर त्याला ग्रॉस रेटिंग पॉइंट असं म्हटलं जातं. म्हणजे टीव्हीवरती किती लोक शो पाहतात याचं मोजमाप केलेलं असतं. आता या आकड्यानुसार आधीच्या सीझनपेक्षा हा सीझन 2.3 पट जास्त लोकं हा शो पाहत आहेत. म्हणजे सीझन 5 पेक्षा 2.3% जास्त लोकं हा शो पाहतात. त्यानंतर दुसरे जे आकडे आलेले आहेत त्यानुसार 3.3 मिलियन रीच गेलेला आहे लास्ट वीक म्हणजे. म्हणजे जवळ-जवळ 33 लाख लोकांनी गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन 6 हा सीझन पाहिलेला आहे. आणि त्यानंतर एक आकडा आलेला आहे तो म्हणजे 6.5x वॉच टाईम हा जिओ हॉटस्टारवरती आलेला आहे. म्हणजेच काय, गेल्या सीझनपेक्षा 6.5 पट जास्त वेळ हा सीझन पाहण्यात आलेला आहे. म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 6 हा भयंकर हिट झालेला आहे आणि सीझन 5 पेक्षा याचे आकडे डबल आलेले आहेत. म्हणजेच टीव्हीवरती 2.3 चं जी-आर-पी रेटिंग आलेलं आहे. त्याचबरोबर 3.3 मिलियन लोकांनी गेल्या आठवड्यात पाहिला आहे आणि जिओ हॉटस्टारवरती गेल्या वर्षीपेक्षा 6.5x म्हणजे 6.5 पटीपेक्षा जास्त वॉच टाईम आलेला आहे. याचाच अर्थ काय, की सीझन ब्लॉकबस्टर झालेला आहे पहिल्या आठवड्यात तरी. आणि मला असं वाटतंय, की जो आता राकेश बापटचा मॅटर झालेला आहे, त्यामुळे हा सीझन अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचला असेलच. पुढच्या आठवड्यात नवीन टी-आर-पीचे आकडे नक्कीच तुम्हाला सांगेन. आता सध्या तर हीच न्यूज आहे, की टी-आर-पीचा बादशाह बिग बॉस मराठी सीझन 6 ठरताना दिसत आहे. सगळीकडे टी-आर-पी आहे, फक्त YouTubeवरती टी-आर-पी नाहीये. हळू-हळू YouTubeवरती पण टी-आर-पी येताना तुम्हाला दिसेल. तुम्हाला काय वाटतं या टी-आर-पी आकड्यांबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.